नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. गणपती बाप्पा मोरया भाग 2. कालपासून आपण गणेशाविषयीची थोडी माहिती या ऑडिओमधनं घेतो आहोत. काल आपण बघितलं की गणेश ही जनसमुदायाची, राष्ट्राची देवता आहे. पुराण काळांपासून गणेशाची माहिती, गणेशाच्या मूर्ती या उपलब्ध आहेत. प्रारंभी गणपती हा द्विभुज होता. त्याच्या एका हातामध्ये परशू आणि दुसऱ्या हातात मूलक म्हणजे मुळा होता. पुढे मूर्ती विज्ञानाच्या विस्तारामध्ये त्याला 4, 8, 10, 16 असे हात लागले. पुण्यामध्ये कोथरूड रस्त्यावर दशभुजा गणपती आणि मंगळवार पेठेमध्ये त्रिशुंड गणपतीचं मंदिर आहे. कित्येकदा गणपतीच्या हातामध्ये डाळिंबही दाखवलेलं असतं. हे डाळिंब प्रजनन आणि समृद्धी यांचं प्रतीक समजतात. त्याच्या दुसऱ्या 2 हातात मोदक आणि परशू असं दाखवतात. म्हणूनच प्रारंभी गणपतीला नमन करतात. प्रारंभी विनती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरवणे बुद्धी मजदे, आराध्य मोरेश्वरा. असं आपण गणपतीची आराधना करतो. भारतातच नव्हे तर अशा या मूर्ती जपानमध्ये सुद्धा आढळतात. त्रिमुख गणपतीच्या मूर्ती जपानमध्ये तर चतुर्मुख मूर्ती या कंबोडियामध्ये सुद्धा आढळतात. क्वचित त्याच्या गळ्यामध्ये किंवा कमरेला सर्पवेष्टनसुद्धा असतं. तिबेटामध्ये गणेशाला नारी रूपामध्ये बसतात. उंदीर हे गणपतीचं वाहन आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण त्याची इतरही वाहनं आहेत. हेरंब गणपतीचं वाहन सिंह तर मयुरेश्वराचं वाहन मोर आहे. गणपती कधी पद्मासन स्थित असतो तर तो कधी नृत्यमुद्रेमध्ये सुद्धा आपल्याला आढळतो. गणेशाची मृण्मय मूर्तीची पूजा होते हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण इतरही अनेक स्वरूपामध्ये त्याची पूजा होते. दक्षिण भारतामध्ये पिळईयार नावाने एका यज्ञकुंडाच्या रूपामध्ये त्याची पूजा करतात. पिळईयार असं त्याला म्हणतात. शंकराचार्यांनी पंचायतनामध्ये गणपतीला स्थान दिलं. या पंचायतनात नर्मदेतला तांबडा गोटा गणपती म्हणून ठेवतात. कित्येक ठिकाणी स्वयंभू गणपतीही आहेत. त्यांना सिद्धिदायक असं मानलं जातं. काही ठिकाणी गणपती शिवलिंगाप्रमाणेही आहेत. गणपतीचंही लिंग असतं. त्याला गाणपत्यलिंग असं म्हणतात. डाव्या सोंडेची आणि उजव्या सोंडेची असे गणपतीचे 2 प्रकार असतात. उजव्या सोंडेचा गणपती हा विशेष मानलेला असून काही ठराविक घराण्यांमध्येच त्याची पूजा होते. गणेश देवतेचे सांप्रतचं जर रूप बघितलं तर ते अथर्वशीर्षाच्या रचनाकाळी निश्चित झालेलं आपल्याला दिसतं. पुराणकारांनी पुढे त्याच्या स्वरूपामध्ये भर घातली आणि तरीसुद्धा एकदंतम चतुर्हस्तम हे अथर्वशीर्षोक्त जे ध्यानच आहे तेच आसेतू हिमाचल पूज्य ठरलेलं आहे. अथर्ववेदामध्ये गणेशाचं स्वरूप व्यक्त झालं आणि त्याला आद्यमानही मिळाला. परंतु त्वं प्रत्यक्षम ब्रह्मासी हे अथर्वशीर्षामध्ये गणेशाला दिलेलं ब्रह्मरूपत्व समाजाच्या सर्व थरामध्ये बिंबवण्याचं कार्य पुराणकारांनी केलं. गणेशाच्या बाह्य स्वरूपाबरोबरच त्याचं आध्यात्मिक स्वरूपही घडत गेलं. नंतरच्या काळामध्ये गणेशाने नवी नवी क्षेत्र पादाक्रांत केली. पुढे महाभारताच्या लेखनासाठी तो व्यास महर्षींचा लेखनिकसुद्धा झाला. हा श्री गजानन कार्यारंभी आपण ज्याचं पूजन करतो तो हा गणपती मंगलमूर्ती म्हणजे मंगलाचे मंगल करणारा असा ठरला आहे. म्हणूनच कवीने म्हटलं आहे,
गजानना गजानना करीत तुझसी प्रार्थना. कृपा सदैव ठेव तू मनात हीच भावना. गजानना गजानना. जय श्री